बा ए बा काय ग? अरे पाणी संपत आलं हाय. म्हणजे आली का? हे बघ आले. ही कंच वरत म्हणायचं नव. हाय तिचं तिचं नाही म्हणजे खंडोबासाठी नाही ना ही. अरे असल तर तुला काय करायचं आहे र? ही मला मला तुझं हेच आवडत नाही बघ. कामण्यासारखं वरडत असतेस ग. मी आपलं विचारलं इतकंच. बघितलं का रे? अरे वाफा निघाय लागल्या त्या दगडातनं. आणि मग उगा धरली वय पाण्याची धार तवा. आणि त्यानं काय थांबणार आहे वाफा? काय तरीच तुझं आपले. तू पाणी आणलंयस का नाही? आणलंय म्हणजे हे काय इतकंच. आणि मग अजून किस्त लागणार आहे तेव्हा? अरे मला या व्रतासाठी लई पाणी लागणार आहे. हे म्हणजे जाग पाणी घेऊन ये. यो रंगा काही कामाचा नाही बघ. मी आत्ताच आल्या ग नदीवरनं. हे रंग्या जातोस नव? कुठं? अरे नदीवर पाणी आणा या. अरे पर आताच जाऊन आलो की. तू जातोस का मी जाऊ? ए नाही 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 मी जातो मी. त्यात काय आईनं सांगितलंय म्हणून करतो ही समज मी. नाहीतर मी कसली करतो ही जी काम. या रंग्या. होय होय जातो आता बानूच वरत आहे म्हणल्यावर जाया ना ग वय. चूक करू नका तुम्ही बी चला. म्हणजे तू बी चल. अरे पण मी परबीर नाही. चल चल लवकर चल. घे ती माठ. चल चल. ए चला रे चला. हा चल. आजा झालं का रे बानूचं वरत? चालू आहे बघ. हे असं किती वेळ चालणार र? कुणास ठाव. आजा एक विचारू? नाही आल्यापासून बाती आहे. म्या तुझं लक्षच नाही कशात. अरे कसली काळजी आहे तुला? आजी तुला तर समजच ठाव आहे. महाराज म्हणले की बानूचं आणि खंडोबाचं लगीन होणार. मग चांगलंच आहे की. अगं व्हाय की. पर ते समज कसं होणार ते मला नाही समजत. अगं आजे अगं म्या या डोळ्यांनी बघितली बघ खंडोबाची जेजुरी. काय ती श्रीमंती, काय ते राहणं. अगं देवच आहेत ती. आणि आपण साधी माणसं. कसं होणार हे लगीन? अरे महाराज म्हणलेत नव समद होईल म्हणून. आणि मी काय म्हणलं तुला? त्याच्यावर सोडून दे समद. अगं आजी असं कसं म्हणते सोडून दे म्हणून? अगं माझी पोर आहे ती. काळजी तर वाटणारच. आणि एकखेपासून धरून चाल की बानूचं आणि खंडोबाचं लगीन होईल बी. पर काय रे? पर जेजुरीत खंडोबाची बायको पण आहे. बानून जेजुरीत नांदलेलं नाही खपायचं तिला.
बांधून नुसती डोळ्यासमोर आली तर राजवाड्यातून निघून गेल्या त्या. उद्या जेजुरीत नांदायला गेली तर रोजच्या रोज काय होईल याचा विचार करून पोटात गोळा येतो बघ माझ्या. देवा, महाराजांनी मला हे का करायला सांगितलं हे मला ठाव नाही. पर हे समज करताना माझं मन थाऱ्यावर नाही. मी जेजुरीतून निघाले, पर जेजुरीत काही विपरीत तर घडलं नाही ना. आम्ही तुमच्या मोर असताना माळसाताई तुमच्याशी काय बाय बोलत होत्या. नंतर न त्या राजवाड्यातून निघून गेल्या. मी जेजुरीत यायला नग होतं असं काही आहे का? मी आता आलेलं त्यासनी आवडलं नाही का? तुम्ही आम्हाला अवतान दिलं म्हणून तुम्हाला 4 बोला ऐकायला लागलं नाही ना. माझ्यामुळं काही विपरीत घडलं असेल तर ते माझ्या मनाला लय लागल. माझ्यामुळं तुम्हासनी त्रास व्हावा असं मला नाही वाटत. काय बी झालं तरी ही पूजा पार पडावी आणि समद भलं व्हावं एवढीच माझी इच्छा आहे बघा. गंगेच्या तीरावर साधना करत असताना मला साक्षात गंगा मातेने दर्शन दिलं आणि मला सांगितलं की आपण नेवाशास परत जावे. मी कारण विचारता म्हाळसाच्या जीवास धोका आहे असे सांगितले. मायानंदा, आपण अहो, माझं ऐकाल? काही बोलायचंय का आपल्याला? आपण जेजुरीला जाऊयात. अहो, आत्ताच तर राज्याभिषेकाच्या निमित्ताने आपण जेजुरीला जाऊन आलो ना. ते ठाऊक आहे मला, पण कितीही विसरायचं म्हटलं तरी महाशास्त्रींचं म्हणणं मी नाही विसरू शकत. मायानंदा, मी अनेक वेळा आपल्याला सांगितले, इतकी काळजी करू नका की ती काळजी मन जाळेल. मला माणसाची काळजी नाही असे वाटते का आपल्याला? अहो, मी आई आहे तिची. आता नाही राहत. आपण जाऊया जेजुरीला. मायानंदा, अहो आता कसे समजावू मी आपल्याला? आता जेजुरी हे म्हाळसाचे सासर आहे. आपण जरी तिचे माता पिता असलो तरी आता तेच तिचे घर आहे. तेव्हा आपली काळजी आपल्याला आपल्यापाशीच ठेवायला हवी. अहो, पण मला विश्वास आहे श्री खंडेराय आपल्या म्हाळसाला काहीही कमी पडू देणार नाही. शिवाय गडावर तिची काळजी घ्यायला तिचे बंधू हेगडी प्रधान आहेत, लक्ष्मी देवी आहे, लतिका देखील आहे. माझं ऐका, माणसाच्या जीवाला नक्कीच धोका आहे. दर्पणिया प्रीत सजवा मन मल्हारा. दर्पणिया प्रीत सजवा मन मल्हारा. दर्पणिया प्रीत सजवा मन मल्हारा.
दर्पणिया प्रीत सजवा मन मल्हारा दर्पणिया प्रीत सजवा मन मल्हारा दर्पणिया प्रीत सजवा या सुवर्ण दर्पणातून आपण नेहमी बोलायचो. जेव्हा जेव्हा तुम्हाला हाक मारायचीस तेव्हा मी कामात कितीही व्यस्त असलो तरीही तुझ्याशी बोलायचो. मग हा बोला का तुझा हा विरह आता मला सह्य होत आहे. म्हाळसा म्हाळसा पार्वती देवींना दिलेल्या वचनाची पूर्तता करावी म्हणून त्यांनी ह्या कृतयुगात म्हाळसा रूपी पार्वती देवींना त्यांच्या मूळ स्वरूपाचं विस्मरण होईल असं सांगितलं. जयाद्री रूपी बाणाई त्यांची अर्धभार्या होईल असं वचन त्यांनी पार्वती देवींना दिलं. म्हाळसा देवी म्हणजे साक्षात शक्तीचंच रूप. आता भविष्यात जेव्हा खंडेरायांचा बाणाईशी विवाह होईल तेव्हा म्हाळसा देवींचा क्रोध पराकोटीला जाणार. खंडेराय आणि म्हाळसा देवी म्हणजेच साक्षात शिव आणि शक्ती, ज्यांचं युगानुयुगांचं अतूट नातं आहे. अशात म्हाळसा देवींनी स्वतःला शिळेत रूपांतरित करून घेतल्यावर हा विरह त्यांना असह्य होत असणार. सती देवींनी अग्नीत स्वतःला झोकून दिल्यावर महादेवांची विरक्ती मला आजही स्पष्ट आठवते आहे. आता पुन्हा खंडेरायांना विरक्ती आली तर साऱ्या सृष्टीचंच संतुलन बिघडून जाईल. प्रधानजी, प्रधानजी. चौडप्पा, काय झालं? तुम्ही ह्यावेळी इथे? काही समस्या आहे का? वय प्रधानजी. काय झालं चौडप्पा? हवं देवगडावर कुठे बी दिसना झाल्यात. आम्ही समध्यांनी लय शोधलं बघा, पर कुठे बी नाही ती देव. गडावर, घर पटारावर, समध्याची जुरीत कुठं बी नाही ती देव.
चौडप्पा, काळजी करू नका, सगळ्यांना धीर द्या. खंडेराय लवकरच जेजुरीत परत येतील. प्रधानजी अहो पर चौडप्पा, आपण खंडेरायांना काही काळ एकांत देणं गरजेचं आहे. काळजी करू नका. बाहेर गडावरील सर्वांना धीर द्या. पार्वती, तुला ठाऊक आहे की मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. तुझ्याशिवाय मी एकटा आहे. तू जे वचन दिले आहेस तेच मी पूर्ण करतोय. मी बानूच्या म्हणजेच जयाद्रीच्या अधीन होईन. तिला पत्नी म्हणून तुझ्या समोर घेऊन येणार हे तूच ठरवलेस, मी नाही. हो स्वामी, पण मूळ रूपाचं विस्मरण होईल हा निर्णय तर तुमचाच होता ना? होय, कारण मनुष्य जन्माचे सुखदुःख भोगताना मनुष्य जन्माचेच नियम लागू होतात. ते तुला का चुकतील? स्वामी, ही सगळी शिवलीला आहे. मला जेव्हा माझ्या मूळ रूपाचं स्मरण होईल तेव्हा कसलंच सुखदुःख राहणार नाही. कुणावरच राग, लोभ काहीच उरणार नाही. या शिवलीलेची हीच सुखांतिका असेल. होय, परंतु हे सर्व करताना तुला, जयाद्रीला आणि मला एका खूप मोठ्या दिव्यातून जावं लागणार आहे. आणि ते मी आधीच स्वीकारले आहे.